नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, राज्यातील पिवळ्या रेशन कार्डवरती आणि केशरी रेशन कार्डवरती 1 जानेवारी 2025 पासून अत्यंत मोठे असे आणि आनंदाचे 5 नियम लागू करण्यात आलेले आहेत। सोबतच पिवळ्या रेशन धारकांना आणि केशरी रेशन कार्ड धारकांना धान्यसुद्धा दुप्पट दिले जाणार आहे। तर त्याचमध्ये काही बदलसुद्धा केले जाणार आहेत, ते सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सोबतच 2025 पासून धान्यासोबत अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा दिले जाणार आहेत, परंतु तुमच्याकडे फक्त पिवळा आणि केशरी रेशन कार्ड असणं हे गरजेचं आहे। ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर त्यांना कोणत्याही प्रकारचा लाभ हा मिळणार नाही आहे। त्यामुळे अगोदरच सांगतोय, पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर बघा, रेशन कार्डवरती अत्यंत असे मोठे आणि आनंदाचे 5 नियम लागू करण्यात आलेले आहेत। तर त्यामध्ये काही पैशांच्या स्वरूपामध्ये अनुदान सुद्धा दिलं जाणार आहे, ते सुद्धा आपण बघणार आहोत। तर बघा, राज्यातील फक्त पिवळे रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्डवरती अत्यंत मोठे आणि आनंदाचे 5 नियम लागू करण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये काही महत्त्वपूर्ण असे धान्यांमध्ये सुद्धा बदल केले जाणार आहेत। तर ते नियम कोणते आहेत ते सुद्धा आपण अगदी आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे। तर त्या सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू, वयस्कर व्यक्तींसाठी मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू, परंतु रेशन कार्ड धारकांना अजून कोणती योजना सुरू केलेली नव्हती। त्यामुळे शासनाने काय केले की रेशन धारकांना आता सुद्धा महत्त्वपूर्ण आणि आनंदाचे असे 5 नियम रेशन कार्डवरती सुरू केलेले आहेत। तर बघा, या ठिकाणी सुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे की रेशन धारकांसाठी शासनाने अजून कोणती योजना सुरू केलेली नव्हती, कोणताही लाभ सुरू केलेला नव्हता। त्यामुळे शासनाने आता रेशन कार्ड धारकांना अत्यंत मोठे आणि आनंदाचे 5 नियम लागू करण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असा तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका। तर बघा, तर त्याच्यामधला पहिला नियम बघा, राज्यातील पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना 1 जानेवारी 2025 पासून रेशन कार्डवरती जे पैसे सुद्धा सुरू करण्यात येत आहेत। तर बघा, तुमच्याकडे फक्त पिवळं रेशन आणि केशरी रेशन कार्ड असावं पाहिजे। त्यानंतर तुम्हाला 1 जानेवारी 2025 पासून रेशन धान्यासोबत पैसे सुद्धा दिले जाणार आहेत। त्यासाठी पात्रता सुद्धा लक्षात घ्या। ज्यांच्याकडे या पात्रता असतील त्यांनाच प्राथमिक स्वरूपामध्ये हे पैसे दिले जाणार आहेत। तर बघा, पहिली पात्रता म्हणजे काय आहे, तर रेशन धारकांचे जे उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असले पाहिजे, तरच प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ दिला जाणार आहे। त्यामुळे तुमच्याकडे ही पात्रता असणे गरजेचं आहे। तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जर 100% कमी आहे। आणि दुसरी पात्रता म्हणजे अत्यंत महत्त्वाची आहे की दुसऱ्या पात्रतेमध्ये काय सांगितलेलं आहे, तर बघा, रेशन धारकांची 31 डिसेंबर 2024 पर्यंत जी KYC झालेली असावी। जरी तुम्ही अगोदर KYC केलेली असेल तरी पण चालू शकणार आहे, परंतु ज्यांनी KYC केली नसेल त्यांना 31 डिसेंबरच्या अगोदरच KYC करणं हे गरजेचं आहे। त्यानंतर तुम्हाला हे लाभ दिले जाणार आहेत। परंतु KYC मध्ये पात्र ठरलेले सर्व रेशनधारक त्यांच्या रेशनधारकांना हे पैसे जानेवारी 2025 पासून सुरू करण्यात येणार आहेत। आणि शेवटची पात्रता म्हणजे रेशनधारकांकडे जे 4 चाकी गाडी नसली पाहिजे, ज्याच्यामध्ये फक्त ट्रॅक्टर सोडलेला आहे आणि टॅक्सी सोडलेले आहे, त्यांच्या व्यतिरिक्त कोणतेही 4 चाकी वाहन तुमच्याकडे नसले पाहिजे। सोबतच अत्यंत महत्त्वपूर्ण अशी एक पात्रता आहे, ती म्हणजे रेशन धारकांकडे 5 एकर किंवा 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन नसावी। म्हणजेच सरासरी 5 एकर जमीन 100% चालणार आहे, परंतु 5 एकरपेक्षा जास्त जर जमीन असेल आणि बागायती येत असेल तर किंवा तुमच्याकडे 5 एकर चालू जमीन असावी आणि जिराई जमीन असावी, फक्त 5 एकर जमीन असेल तरच तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये हा लाभ दिला जाणार आहे। अन्यथा 5 एकरपेक्षा जास्त जमीन असल्यास तुम्हाला हा लाभ दिला जाणार नाही आहे। सोबतच रेशन कार्डवरती दुसरा महत्त्वाचा असा आणि आनंदाचा नियमसुद्धा महत्त्वपूर्ण आहे। तर बघा, राज्यातील पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना 1 जानेवारी 2025 पासून तांदूळ मिळणार नाहीत। तर बघा, वर्षानुवर्षे सुरू असणारे जे तांदूळ आहेत ते शासनाने आता बंद केलेले आहेत, परंतु त्याऐवजी तुम्हाला 9 गोष्टींचा समावेश केला जाणार आहे। तर त्या 9 गोष्टी कोणकोणत्या आहेत, तर त्या रेशन धारकांना मिळणार आहेत, ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत।
तर यामध्ये बघा तुमची पात्रतासुद्धा सांगण्यात आलेली आहे। ही पात्रता कोणकोणती आहे ते अगदी आपण बघितलेले आहे। रेशन कार्डवरती जे 9 वस्तू मिळण्यासाठी पहिली पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे। तर बघा तुमच्याकडे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड असणं गरजेचं आहे। जर तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला याच्यामध्ये कोणताही लाभ असा दिला जाणार नाही आहे। फक्त तुम्हाला घरकुल योजनेचा प्रधानमंत्री घरकुल योजना सध्याच्या स्थितीला 12 लाखापेक्षा जास्त घरे 20 लाखापेक्षा जास्त घरे मंजूर करण्यात आलेली आहेत। तर फक्त त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यासाठी पांढरे रेशन कार्ड धारकांना हा लाभ घ्यायचा आहे, परंतु पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारकांना 9 वस्तू दिल्या जाणार आहेत आणि सोबतच घरकुल योजनेचा लाभसुद्धा दिला जाणार आहे। सोबतच त्यामध्ये तुम्हाला काय लाभ मिळणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। तर बघा तांदळाऐवजी आता तुम्हाला जीवनावश्यक वस्तू दिल्या जाणार आहेत, त्यासोबतच इतरही काही वस्तू दिल्या जाणार आहेत। तर बघा शासनाने तुम्हाला तांदूळ बंद केलेले आहे, परंतु त्याऐवजी तुम्हाला असे 9 गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे। तर आता ह्या 9 गोष्टी कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। तर रेशन कार्डवरती दुसरा अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदी नियम म्हणजे त्याच्यामध्ये लाभ काय आहे आणि ते आपण बघणार आहोत। तर जीवनावश्यक वस्तू गहू दिली जाणार आहे, सोबतच साखर दिली जाणार आहे, हरभरा, सोबतच विविध प्रकारच्या डाळी दिल्या जाणार आहे, सोबतच सोयाबीन, विविध प्रकारचे मसाले, मैदा दिला जाणार आहे, मीठ दिले जाणार आहे, मोहरीचे तेल दिले जाणार आहे, इत्यादी जीवनावश्यक 9 गोष्टी तुम्हाला इथं दिले जाणार आहेत आणि ते 1 जानेवारी 2025 पासून रेशन धान्य दुकानात तुम्हाला मिळणार आहे आणि ते सुद्धा पिवळे आणि केसरी रेशन कार्ड असाल तरच तुमच्याकडे हे आनंदाची बातमी आहे। परंतु अजून महत्त्वपूर्ण असे आनंदाचे नियम लागू करण्यात आलेले आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। तर बघा राज्यातील पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारक नागरिकांना मोफत शिलाई मशीन दिली जाणार आहे। तर बघा सर्वांना माहिती आहे की लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे, सोबतच मुख्यमंत्री वयश्री योजना केली, अन्नपूर्णा योजना सुरू आहे, परंतु रेशन कार्ड धारकांना अजून कोणतीही योजना सुरू करण्यात आलेली नाही। तर त्यांच्यासाठी मोफत शिलाई मशीन ही योजनासुद्धा आता चालू करणार, या योजनेचा तुम्ही सुद्धा लाभ घेऊ शकता। यासाठी लाभ काय आलेला आहे ते सुद्धा अगदी आपण बघणार आहोत। तर बघा यामध्ये तुम्हाला प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेमार्फत तुम्हाला 15,000 रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। त्या बघा तर शिलाई मशीन खरेदीसाठी तुम्हाला प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत केंद्राकडून ही योजना आहे। तर केंद्र सरकार आपल्या महाराष्ट्र राज्यातील ज्या माता भगिनी असतील त्यांच्यासाठी 15,000 इतकी रक्कम जमा करणार आहे, परंतु हे 2 रेशन कार्ड असतील तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। सोबतच चौथा निर्णय सुद्धा अत्यंत आनंदी आणि महत्त्वाचा आहे। तर तो बघा राज्यातील रेशनधारकांना मोफत पिठाची गिरणी या योजनेचा सुद्धा प्राथमिक स्वरूपामध्ये तुम्हाला लाभ दिला जाणार आहे। ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल अशा माता भगिनींना आता पिठाची गिरणी सुद्धा या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। तर या योजनेसाठी तुम्हाला महिला व बाल विकास विभागाच्या ऑफिसमध्ये जाऊन अर्ज करावा लागणार आहे। तर तुमचा कोणता जिल्हा आहे हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जेणेकरून तुम्हाला 1 जानेवारी 2025 पासून तुमचा सुद्धा या जिल्ह्यामध्ये मोफत पिठाची गिरणी या योजनेचा अर्ज सुद्धा तुम्ही भरू शकता। त्यासाठी तुम्हाला 20,000 रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे, परंतु त्या अगोदर पात्रता काय आहे तर ते लक्षात घ्या। ज्यावेळी तुम्ही पात्रता लक्षात घेत असाल त्यानंतरच तुम्हाला त्यांचा प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ हा मिळणार आहे। तर बघा चौथा आणि आनंदी निर्णय म्हणजे त्याच्यामध्ये पात्रता काय सांगितलेली आहे। तर बघा तुमचे उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असले पाहिजे, सोबतच घरातील सदस्य सरकारी नोकरीला नसावा। तर बघा गव्हर्नमेंट काय सांगते तर तुमच्या घरामध्ये कोणतेही सदस्य सरकारी नोकरीत नसला पाहिजे, पेन्शनधारक नसला पाहिजे, सरकारी कर्मचारी नसला पाहिजे, तरच तुम्हाला मोफत पिठाची गिरणी या योजनेसाठी 20,000 रुपये इतकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। परंतु पिवळे आणि केसरी रेशन धारकांसाठीच महत्त्वपूर्ण आणि आनंदाचे हे 5 नियम आहेत। तर बघा जो शेवटचा आणि आनंदाचा 5वा नियम आहे तो सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। तर बघा राज्यातील रेशन धारकांना 1 जानेवारी 2025 पासून विविध योजनांचा सल्ला प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। त्यामध्ये कोणकोणत्या योजना आहेत, कोणकोणते लाभार्थी आहेत, त्याच्यामध्ये पात्रता काय आहे, पिवळे आणि केसरी रेशन धारकांना असाल तर तुम्हाला कुठेही व्हिडिओ स्किप न करता बघा। राज्यातील रेशन कार्ड धारकांना शेळी पालन योजना या योजनेमार्फत 10 शेळ्या आणि 1 बोकड अशा प्रकारे अनुदान दिले जाणार आहे। तर बघा तुम्हाला 10 शेळ्या आणि 1 बोकड अशी योजना सुरू करण्यात आलेली आहे।
1 जानेवारी 2025 पासून शेळी पालन योजनेमार्फत 10 शेळ्या आणि 1 बोकड यांच्यासाठी सरासरी 1 लाख रुपयापर्यंतचं जे अनुदान आहे ते तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। त्यांचेसुद्धा अर्ज 1 जानेवारी 2025 पासून सुरू होणार आहेत। ज्यावेळेस अर्ज सुरू होतील त्यावेळेस तुम्हाला नक्की आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ पाहायला मिळणार आहे। तर अशा पद्धतीने या योजनेचा अर्ज करायचा आहे। सोबतच रेशनवरती 5 नियम बघितलेले आहेत, परंतु त्याच्यामध्ये दुसरी योजनासुद्धा मग महत्त्वपूर्ण आहे। प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत रेशन कार्ड धारकांना आता मोफत 3 गॅसचे वितरण फ्रीमध्ये केले जाणार आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केलेली आहे। भारत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केलेली आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील रेशनधारकांना पूर्णपणे मोफत 3 गॅस फ्री दिले जाणार आहेत। एक तर तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा अर्ज करायचा आहे किंवा प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा अर्ज करायचा आहे। दोनपैकी एका योजनेचा तुम्हाला नक्की प्राथमिक स्वरूपामध्ये तुम्हाला दिला जाणार आहे आणि तुमचे फॉर्म लाडके बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले असतील तर तुम्हाला मोफत 3 गॅसचे थेट खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत। त्यामुळे रेशनधारकांसाठी महत्त्व आणि आनंदाचे 5 नियम आपण अगदी मुद्देसूदपणे या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेले आहेत। त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत असतात। चला तर भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।